श्री राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोते हो, आज आपण श्रीराम विजय ग्रंथाच्या 17व्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. आपण आधीच्या अध्यायात पाहिलं की राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले असता दक्षिणेकडे दंडकारण्यात दक्षिणेकडे चालत निघालेले आहेत आणि अध्यायाच्या शेवटी ते हंपी विरूपाक्ष या ठिकाणी आले. तिथे स्फटिक गुहा आहेत. ते त्याच्या शिळेच्या बाजूला एका वृक्षातळी राम थकल्यामुळे सौमित्र म्हणजे लक्ष्मण बसला आणि त्याच्या मांडीवर डोकं टेकून राम पहुडला आहे. आणि तिथूनच पुढे थोडा ऋषमुख पर्वत आहे आणि पंपा सरोवर आहे आणि ऋषमुख पर्वत आहे आणि तिथे हे 5 वानर आहेत. नळनिळ जांबुवंत सुग्रीव आणि 5वा हनुमंत. इथपर्यंत कथा आणून श्रीधर कवी म्हणाले, आता इथे अरण्यकांड संपून किष्किंधाकांड सुरू होतं. आता किष्किंधाकांड आणि वानरांचं साम्राज्य सगळं आपण आता या पुढच्या काही अध्यायांमध्ये बघणार आहोत. अर्थात हनुमंताची भेट आणि पुढे त्याच्या लीला. त्यामुळे जसं खरोखरच श्रीधर कवी म्हणतात तसं तुम्ही अनुभवतही असाल की एक अध्याय जसजसा पुढे जातो त्या इक्षुरसाचं उदाहरण देऊन ते सांगतात की मुळाशी जसजसं जाल तशी गोडी वाढते, तशी ह्या अध्यायांची गोडी वाढते. आता हे खूप गोड अध्याय आहेत. पुढचे गोष्टी आहेत सगळ्या तुम्हाला माहीत आहेत. मी परत हे सांगेन, पण श्रीधर कवींचे शब्द अत्यंत मधुर आहेत आणि ते ऐकावेसे वाटतात त्यांच्या भाषेत. आणि वाल्मिकी रामायणाचं जास्तीत जास्त जवळचं भाषांतर अशा दृष्टीने ह्या प्राकृत ग्रंथाकडे आपण बघूया. आधी मी ओव्या वाचते. इथे हनुमंताची भेट आहे. ओव्या बघूया. श्री गणेशाय नमः. संत आणि इतर जन दिसती समसमान, परिसंत सदानंद घन ब्रह्मानंदे डुल्लती. बकासंगे असता मराळ, दिसती सारखे शुद्ध धवळ. परीक्षिर आणि जळ करीती वेगळे हंसची. वायसात वसे कोकिळ, त्यांच्यासारखी दिसे केवळ. परिप्रवर्तता वसंत काळ, पंचमस्वरे आळवीती. जंबुकवनात वाढला केसरी, परी त्याची गैसी पावेल सरी. क्षणमात्रे गजविदारी, हाकेवरी निराळ. स्फटिकात मुक्ता फळ जाण, दिसे सारखे समसमान. मुक्त जोहरी काढिती निवडून, करीती जतन जीवेसी. पाषाणात परीच असे पूर्ण, दिसे तैसाचे जड कठीण. परी तो करी लोहाचे सुवर्ण, कृष्णवर्णा लपवोनी. कस्तुरी आणि मृत्तिका दिसे रंग एकसारेखा. परी मृग मदस्वासे सकळिका, श्रीमंतासी निववी. तक्र दुग्ध एकवर्ण, परी दुग्ध गोड सकळांसी मान्य. तैसी संतांची रूपे जाण, इतरांसमान न म्हणावी. ऐसे संत आनंद घन, रामविजय परम पावन. करावया बैसले श्रवण, अति आदरे करून या. आता किष्किंधा कांड, कमळावरी क्रीडेल वाग्देवी भ्रमरे. तरी तो सुरसंतरी सदा चतुरी साठविजे. षोडशाध्यायी कथा परिकर, पंपा सरोवरासी रघुवीर. आला सजल जलद गात्र, ध्याय त्रिनेत्र जयाते. तो ऋषमुख पर्वतावरी उभे 5 वानर ते अवसरी. किंवा ते पंचकेसरी स्वलीला उभे ठाकले. की कनकाद्रीची रत्ने मंडित, पंचशृंगे विराजित. की उगवले पंचादित्य उदयाचळी एकदा. की साह्य व्हावया रघुत्तमा ते अवतरली पंचमहाभूते. की ते पंचायतन शोभते ऋषमुख पर्वतावरी. ते पंपा सरोवराचे तिरी, श्रीराम स्फटिक शिळेवरी. सौमित्राचे मांडीवरी शिर ठेवून पहुडला. देखता सौमित्र राघव, भयभीत झाला सुग्रीव. म्हणे वाळीने हे दोघे मानव वीरपाट येथे पाठविले. माझा घात करावया शत्रूने दिले पाठवून या. म्हणून सुग्रीव तेथून या जाता झाला सत्वर. चौघास न पुसता तेथून पळे वेगे मित्रनंदन. वनोपवने लंघून समीर वेगे चालिला. मग सवेग धावणे हनुमंत, उभा केला सुत. म्हणे तू का भीतोसी येथ, काय विपरीत देखिले. सुग्रीव म्हणे दोघे धनुर्धर, दिसती परम प्रचंड वीर. त्यांची विलोकिता भय अपार, माझे हृदय संचरले. आजी म्या स्वप्न देखिले, दोघे धनुर्धर सहाय्य झाले.
वाळीचं वधूने राज्य दिले किष्किंधेचे मज लागी. अरुणोदयी देखिले स्वप्न सवेची पातले दोघे जण. परी मज धीर न धरवे जाण भय करून व्यापलो. यावरी बोले वायुनंदन आम्ही असता चौघे प्रधान. वृत्तांत असे शिक्षा लावून तुझला रक्षू सर्वदा. तरी हे पंपातिरी दोघे जण बैसले वीर दैदिप्यमान. की बृहस्पती आणि सहस्र नयन तैसे दोघे दिसती. की एक तपस्वी एक उदास, एक औदार्य एक धैर्य विशेष. की एक पुण्य एक यश तैसे दोघे दिसती. की एक ज्ञान एक विज्ञान एक आनंद एक समाधान. की एक सगुण एक निर्गुण दोन्ही स्वरूपे हरीची. एक साधक एक सिद्ध एक वैराग्य एक बोध एक मोक्ष एक ब्रह्मानंद तैसे दोघे दिसती. यांच्या आगमने काही आनंद दाटला माझे हृदय. यांचा समाचार लवलाही जाऊन आता आणि तो. त्यांच्या बोलावरून कळेल त्यांचे अंतःकरण. स्वाद घेता रस पूर्ण चतुर जैसा ओळखे. अरुणोदयावरून रजनी सरली कळे ज्ञान. की दाहकत्व निरसता अग्न शांत झाला जाणीते. की अनर्थ समयावरून जाणीते बंधू मित्रजन. की इंद्रिय नियमने पूर्ण योगाचरण जाणीते. की दयेवरून कळे शांती. की तर्कावरून कळे धृती. की वेदांत श्रवणे निवृत्ती दशा बाणली यत जाणीते. की प्रेमरसावरून भक्ती. की निरपेक्षेवरून विरक्ती. की पावला अद्वय मुक्ती परत्री जाणीते. तैसे त्यांचे अंतर समस्त मी आणि तू राहे स्वस्थ. जरी तेथे असेल विपरीत हस्तसंकेत दाविन तू ते. ऐसे बोलून हनुमंत पंपातीरासी आला त्वरित. वटवृक्षातळी रघुनाथ पौडलाचे श्रमोनिया. श्रीधर कवींच्या नेहमीच्या आपण इतके अध्याय पाहिले. त्यातल्या प्रथेप्रमाणे सुरुवातीला ते संत सज्जन किंवा रामकथा हा ग्रंथ ह्याचं स्तवन करतात आणि नंतर विषयाला घालतात. काही ओव्या तशा असतात 5-10. ह्या ग्रंथात ते काय म्हणतात की संत आणि इतर जन हे दोघे सारखेच दिसतात, पण संत सदा आनंद घन ब्रह्मानंदे डुलतं. आणि मग त्याच्याकरता दृष्टांत खूप सारे दिलेत. आधी त्यातले येऊन गेलेली आहेत दृष्टांत की बकासंगे मराळ, म्हणजे मराळ म्हणजे हंस आहे. तर हंस आणि बक दोघं जण जरी पांढरे दिसले शुभ्र दिसले तरी निरक्षर विवेक करायची जेव्हा वेळ येते, म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करायचं तर ते हंसच करू शकतात. वायासार्थ असे कोकिळ म्हणजे कावळा आणि कोकिळ एकत्रच बसतात, पण जेव्हा वसंत काळ येतो तेव्हा पंचम स्वरात कोकिळा चाळवू शकते. नंतर कोल्ह्यांमध्ये सिंह लपला, म्हणजे कोल्ह्यांच्याच वनात सिंह राहिला तरी जेव्हा तो हत्तीलासुद्धा घाबरून सोडतो तेव्हा तो ओळखता येतोच आपल्याला वेगळा. तर पाषाणातच परीस असतो, दगडच असतो ना परिसा, त्याचाच दिसतो पण कठीण. पण जेव्हा तो लोहाचं सोनं करतो, त्याचं लोहाचं कृष्णवर्ण सगळा घालून त्याला सोन्यात करतो, त्यावेळेला त्याचं खरं म्हणजे त्याचा गुण कळतो, म्हणजे हा परिचय हे कळतं. तसं आणि किंवा कस्तुरी आणि मृत्तिका, माती आणि कस्तुरी दिसायला सारखीच दिसते, रंग सारखाच असतो, पण मातीचा कस्तुरीचा सुवास जो आहे तो जास्त करून श्रीमंतांना निभवी असं त्यांनी म्हटलं, कारण ती परवडत नाही सामान्यांना. तर दोघीच फरक आहे. असं ताक आणि दूध सारखंच, पण दूध गोड गोड लागतं सगळ्यांना आणि जास्त मान्य असतं. तशी तुम्ही संत आहात, तसं तुमचं रूप आहे. तुम्ही काही इतरांसमान तुम्हाला म्हणता येणार नाही, असे तुम्ही संत आनंद घन. रामविजय परम पावन करावया बसले श्रवण अति आदरे करून या. आपणा सर्व श्रोत्यांनाही मी ह्या श्रीधरकरांच्या ओळीप्रमाणेच वंदन करते की तुम्ही ही कथा ऐकायला बसलेले आहात. आता आपण पुढच्या अध्यायाकडे म्हणजे किष्किंधा कांडाकडे वळतोय असं श्रीधरकवी म्हणतात. आणि ते सांगतात की इथे आता वाग्देवी म्हणजे सरस्वती, म्हणजे हा हे कमळ आहे किष्किंधा कांड, आणि त्याच्यावर वाग्देवी भ्रमरी होऊन सुरस असा मधुरस आपल्याला देणार आहे. तेव्हा तुम्ही सगळे श्रोते चतुर तो साठवा. 16व्या अध्यायात पंपा सरोवराची रघुवीर आलेला आहे सौमित्राबरोबर. ऋषमुख पर्वतावर 5 वानर आहेत. मग त्या 5 वानरांना त्यांनी अनेक उपमा दिल्या आहेत की हे कसे आहेत, तर जणू पंचभूत महाभूते अवतरली रामाला सहाय्य करायला, किंवा हे एकाच वेळेला 5 आदित्य उगवलेत जणू, किंवा कनकाद्रीवर रत्नमंडिताच्या कनकाद्रीवर ही 5 शृंग विराजित आहेत. असे भासणारे हे 5 जण. आणि ते तिकडून बघतात की ह्या पंपा सरोवर तीरी हा राम पडलेला आहे लक्ष्मणाच्या मांडीवर स्फटिक शिळेजवळ. आता ते दृश्य बघितल्याबरोबर सुग्रीव घाबरला. म्हणजे सुग्रीव काय मित्र आहे,
वाली आणि सुग्रीवात खरा वाली जास्त बलवान आहे, प्रबळ आहे, शक्तिमान आहे, पण आणि सुग्रीव नाही आहे खरा, आणि त्यामुळे सुग्रीव नेहमीच त्याला घाबरलेला आहे आणि पळालेला आहे. आधी जेव्हासुद्धा युद्ध झाली तेव्हा. पण सुग्रीवही पराक्रमी आहे, पण वाली पुढे कमी. तर त्यामुळे इथे आणि त्याला त्याचं मनात कायम भय असतं वालीचं, आणि म्हणून तर तो पळून आलेला आहे. ऋषभमुख पर्वतावर वाली येऊ शकत नाही अशी ती जागा आहे, आणि त्यामुळे तिथे वानर येऊन राहिलेले आहेत. त्याची कथा कळेलच आपल्याला पुढे. तर तो घाबरला आणि म्हणाले, 2 मानव दिसत आहेत, पण हातात धनुर्धर आहेत दोघंही, म्हणजे वीरही दिसत आहेत, चेहऱ्यावरूनही वाटत आहेत. त्यामुळे माझ्या मनात भीती उत्पन्न झाली. पण त्याच वेळेला तो सांगतो की मी खरं तर स्वप्न पाहिलं आहे आज पहाटे पहाटे, की कोणतेही 2 मानव आले आणि त्यांनी मला मदत केली, आणि वालीने हिरावून घेतलेलं राज्य त्यांनी मला परत दिलं. असं स्वप्न पडलं आहे, पण तरीसुद्धा मी घाबरलो आहे. आणि असं म्हणून तो पळत सुटला तिथून. तर हनुमंताने त्याला थांबवला आणि उभा केला. नको घाबरूस, आम्ही 4 तुझे प्रधान असताना तुला कोण हात लावेल? त्याला कृतांताची शिक्षा देऊ, असं मारुती म्हणाला आहे. मग तो म्हणतोय की मला तरी समोर ते दोघं दिसत आहेत, ते अगदी एक पुण्य एक यश आहे, एक ज्ञान एक विज्ञान आहे, एक आनंद एक समाधान आहे, एक सगुण एक निर्गुण आहे, एक साधक एक सिद्ध आहे, एक वैराग्य एक बोध आहे, एक मोक्ष एक ब्रह्मानंद आहे, असे सगळे मला दिसत आहेत. तेव्हा त्यांच्या आणि दुसरं हनुमंत म्हणतो की यांच्या आगमने पायी आनंद दाटला माझे हृदय, माझ्या हात कुठेतरी आनंद निर्माण झाला आहे. आपण हा अनुभव घेतो ना की जेव्हा सहसा आपल्या वेवलेत जुळणारी माणसं समोर भेटली, तर काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीला बघूनच आपल्याला आनंद होतो, त्या व्यक्तीशी आपल्याला बोलावं असं वाटतं, आणि काही वेळेला एखादी व्यक्ती बघूनच या व्यक्तीपासून दूर राहावं असं वाटतं. त्यावेळेला तुमचा तो आतला 6th सेन्स बोलत असतो खरा. आपल्याला त्याची भाषा कळत नाही की आपण तो लगेच समजून घेतो असं नाही, पण तो कळतो. आणि तेव्हा नक्की असतं की ती व्यक्ती आणि तुमचं काहीतरी ट्युनिंग होणार आहे, हा भेटण्याचा योग काही कारणाने आहे असं आपोआप कळतं जेव्हा सूर चांगला जुळतो किंवा बघितल्यावर त्या व्यक्तीशी बोलावं वाटतं. तसा इथे हनुमंत म्हणतोय की मला ह्या दोघांना बघून माझ्या मनात प्रेम दाटत आहे, आणि त्यांच्या ऐकून बोलण्यावरून आपल्याला त्यांचं कारण कळेलच, मला नक्की कळेल, आणि चतुरांना हे कळू शकतं. म्हणून तो सांगतोय सुग्रीवाला की तू काही काळजी करू नकोस, मी जातो तिथे जवळ झाडावर जातो आणि एकूण बघतो की ते काय आहेत, म्हणजे ते धोका आहेत का नाही आहेत, आणि त्याप्रमाणे मला काही संशय आलाच तर मी तुम्हाला सगळ्यांना हस्तसंकेत करेन. असं म्हणून मारुती तत्काळ तिथून निघाला आणि ह्या पंपा तीराला त्या वटवृक्षाच्या तळी जिथे रघुनाथ बसलेला आहे त्याच झाडावर जाऊन बसला. आता पुढे काय होतं ते आपण बघूया. प्रथम ओव्या वाचूया आणि मग त्याची कथा ऐकूया. आधीची ओवी होती, आपण कुठे थांबलो, आपण इथे थांबलो की ऐसे बोलोनी हनुमंत पंपा तीरासी आला त्वरित, वटवृक्षातळी रघुनाथ पहुडलासे श्रमोनिया. आता पुढच्या ओव्या बघू. स्फटिक शिळा दैदिप्यमान जेवी शेषतल्पक शुभ्रवर्ण, त्यावरी श्रावण हरिनंदन विराजमान दिसतसे, तव त्या वटावरी हनुमंत कौतुके करुनी उड्डाण करीत, लक्षोनिया रघुनाथ हर्षे दावी वाकुल्या, ऐसा देखुनी वानर सौमित्राची दावी रघुवीर, पहिलं पाहे तो कपिवर पंचशर तोडरी असे झळकत आहे हेमकौपिन, वज्रबंधन नचळे मदन, माझे चित्त हे स्नेह करून यासी देखून भरले असे, मातेचे वचन हनुमंत आठवी तेव्हा हृदयात, जो ओळखे कौपिन गुप्त तोची स्वामी तुझा असे, तो प्रत्ययाला सकळ परी माझे अद्भुत बळ, हा दिसत असे कोमळ तमळ निळ साजरा, शिष्यापरीचा आगळे बळ गुरुस असावे बहुसाल, मग वटशाखा मोडून सबळ रामावरी टाकली, ते देखता उर्मिला जीवन चापाची वेगे चढविला गुण, मग बोले कौशल्यानंदन स्थिर राहे नावेक, बाळ कौतुक पाहे साचार, त्यावरी काय टाके श्रीशर, तो उतारणा पौडला रघुवीर, तव शाखा सत्वरा लिवरी, तो दंडे ते अवसरी, शाखा ताडली वरच्यावरी, ते उडवणी गेली अंबरी तृणतुल्य ते धवा, आणि काही वृक्ष पाषाण वरी टाकी वायुनंदन, तेही कौसल्या गर्भरत्न कोदंडे करून उडवित, मग गर्जोनिया हनुमंत सोडी तेव्हा पंचपर्वत, परी नवठेची रघुनाथ कौतुके हासे ते काळी, मग रघुनाथ हे एक बाण चापासी लाविला न लागता क्षण, 5 पर्वत पिष्ट करून बाणे गगन भेदित, शरपिसारा लागला किंचित, तेने उडोनी गेला हनुमंत, गगनी गरगरा भोवत प्राण होत कासावीस, वातचक्री पडता तृण ते भूमीस न पडे मागुतेन, त्या परिवायुनंदन कासावीस होतसे, जनक पवन धावे ते समही, आत्मज धरिला दृढ हृदयी,
म्हणे बारे शरण रवलाही रामचंद्रासी जायका, हा अवतरला शेषशाही जाण क्षीराब्धीचा जावई, दृढ लागे त्याचे पायी गायावाच्या मानसे, मग श्रीरामासी हनुमंत येऊनी लोटांगण घालित, मागुती उठवणी धरित श्रीरामचरण सप्रेम, उठवणी रघुवीर हृदय धरिला वायुकुमार, एक जाहले हरिहर जय जयकार करिता ती, श्रीराम म्हणे हनुमंता जोवरी शशी आणि सविता, तोवरी अक्षयी होय तत्वता बलार्णव अद्भुत तू, कैकई हस्तींचा पूर्णपिंड अंजनी हाती पडला अखंड, तो हा वीर जन्मला प्रचंड राघवाहुनी पूर्वीच, असो जोडोनी दोन्ही कर हनुमंत उभा राहे समोर, म्हणे हे राम करुणा समुद्र जगदुद्धार दीनबंधू, हे राम भुवन सुंदरा, हे राम जनक गावरा, हे राम नव पंकज नेत्रा पुराण पुरुषा जगदात्मया, परमभक्त जाणून हनुमंतासी भेटला लक्ष्मण, करी धरुणी वायुनंदन सीता वल्लभे वैसविला, रामचरण चुरी मारुती, म्हणे रघुवीरा एक एक विनंती, पहिलं ऋषमुख पर्वती बसे कपिपती सुग्रीव, अभयवर देशील त्याते तरी आता भेटविन तयाते, बहुत कार्य तयाचे निहाते पुढे साधेल श्रीरामा, मग बोले रघुनंदन सुग्रीव हा कोणाचा कोण, हनुमंत सांगे पूर्वकथन सावधान परिसावे. आपण आधीच्या भागात या पाहिलं होतं की मारुती म्हणाला होता की मी बघून येतो कसं काय, म्हणजे ते दोघं जे बसले ते नक्की कोण आहेत काय आहेत समाचार घेतो, आणि जर मला काही वाटलंच तर मी तुम्हाला हस्तसंकेत करतो. आणि म्हणून हनुमंत आला त्या वृक्षावर. तर त्याने वृक्षावर आल्यावर काय केलं की सुरुवातीला वेकुल्या दाखवल्या, म्हणजे थोडक्यात वानर चेष्टा केल्या असं त्यांनी दाखवलं आहे की हसतोय आणि वाकुल्या दाखवतोय, माकड चेष्टा करतोय. आणि ते बघितल्यावर रामाला फार कौतुक वाटलं आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं, तो बघ झाडावर तो कपीवर बसला ना, तर तो मला असं वाटतोय की अगदी जणू मदन त्याच्या स्वाधीन आहे, पंचशर तोडरी असे, म्हणजे मदन पंचशर मदन आणि तोडरी तो त्याच्या ताब्यात आहे असं. झळकत आहे हेमकौपीनं, त्याची सुवर्णाची लंगोटी पण चांगली झळकते, आणि वज्रबंधन म्हणजे त्याचं जे आसन आहे ते बळकट आहे, न चळे मदन, म्हणजे जिथे मदन चढणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे की मारुती हा म्हणजे ब्रह्मचारी आहे आणि त्याला वासनेची विरक्ती आहे पूर्ण, त्याला ऊर्ध्वरेता असं सुद्धा मारुतीला नाव आहे. तर असं म्हणून त्याची ती कौपीन घट्ट अशी आहे बसलेली सुवर्णाची लंगोटी, आणि ती सगळ्यांना दिसत नाही आहे. आणि कथा अशी आहे ना, कारण अंजनी तेव्हाच सांगते जन्माला त्याला की तुझी ही सोन्याची लंगोटी नाही सर्वांना नाही दिसणार आहे, पण तुझ्या गुरुला दिसणार आहे, त्यामुळे ती जो कोणी ओळखेल तो तुझा गुरु असणार आहे असं. तर हे वाक्य जेव्हा राम बोलतोय लक्ष्मणाला तेव्हा हे मारुतीने ऐकलं आणि त्याला आठवलं आपल्या आईचं वचन. त्यामुळे त्याला कळलं की मग हाच माझा स्वामी असला पाहिजे. पण असा म्हणावा तर माझं तर बळ केवढं आहे आणि हा तर एकदम नाजूक दिसतोय, तर आता कसा काय हा माझा गुरु असू शकेल, आता ह्याची थोडी परीक्षा घेऊ असं म्हणून त्यांनी काय केलं, एक मोठी वटशाखा झाडाची मोठी फांदी रामावर टाकली. ते बघितल्याबरोबर लक्ष्मणाने लगेच बाण लावला. लक्ष्मण माहिती एकदम शॉर्ट टेम्पर्ड, लगेच कोपिष्ट बाण लावला. तर राम त्याला सांगतो अगदी स्वस्त बस आणि बाळ कौतुक पहा, त्याच्यावर कसला तू बाण टाकतोयस आणि थांब बघ काय करतो. आणि रामाने म्हणे कोदंड दंडे, म्हणजे धनुष्य असं जे हातात धरलेलं आहे ना त्याचं जे वरचं टोक आहे त्या टोकावरच वरच्यावरती फांदी झेलून धरली आणि उलटी उडवली, ती पार आकाशात कुठे गेली. मग यांनी 4-5 म्हणे अधिवृक्ष पाषाण टाकले, तेही रामाने तसेच उडवले कोदंडानीच. मग त्यांनी मोठे 5 पर्वत टाकले आणि तरीसुद्धा राम आपल्या कौतुकाने हसतोय, त्याच्यावर काही परिणामच नाही आहे. त्यांनी एक बाण लावला, त्या बाणाने 5ही पर्वत एकाळेला पिष्ट केले आणि सगळीकडे ऊन लागले. आणि पण तो बाण 5ही पर्वतांना एका बाणाने पीठ करताना त्या बाणाचा वेग इतका जोरात होता की त्याचा जरासा पिसारा म्हणजे जरासा बाजून जातांचा वेगवान वारा मारुतीला लागला. तेवढ्याने पण तो गरगरा फिरला, त्याचे प्राण कासावीस झाले. आणि हे बघायला अर्थात म्हणजेच वारा होता, वेग होता, म्हणजेच तिथे मारुतीचे वडील पवन हे हजर होते असा अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी लगेच त्याला जवळ धरलं आहे, आत्मजप धरला दृढ हृदय आणि त्याला सांगितलं म्हणे बारे शरण रवलाही रामचंद्रासी जायका, हा उतरला शेषशाही जाण क्षीराब्धीचा जावई, त्या समुद्राचा जावी आहे, त्याची कन्या जी लक्ष्मी आहे तिचा पती आहे. आणि तू काही करून कायावाच्या मनाने त्याला शरण जा, कारण तू ओळखल्यास आता की तो तुझा गुरु आहे.
मग हनुमंताने नंतर लोटांगण घातलेलं आहे रामानेही त्याला जवळ घेतलेलं आहे प्रेमाने. आणि मग इथे कौतुक सांगताना सांगतायत की कैकेयी हस्तीचा पूर्ण पिंड अंजनी हाती पडला अखंड, तो हा वीर जन्माला प्रचंड राघवाहून पूर्वीचं असं इथे म्हटलं आहे. कारण आपण पाहिलं, आपण चैत्र नवमीला रामाचा उत्सव करतो हे तर बोललो, पण आणि पौर्णिमेला हनुमंताचा जन्म आहे हे आपल्याला माहीत आहे. पण ह्या रामविजय ग्रंथात तिसरा अध्याय हनुमंत जन्माचा आहे. म्हणजे जो पिंड पळवला ती उपकथा आधी घेतली आहे आणि मग रामाचा जन्म घेतलेला आहे. म्हणजे आता तो रामाचा आधी जन्म झाला का असा विषय होतो असं नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे असंच आहे चैत्रातलं नवमी आणि पौर्णिमा. पण इथे ते स्मरण आहे श्रीधर कवींना आधी केलेलं, त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला आहे की तो हा वीर जन्माला प्रचंड राघवाहून पूर्वीचं. असं हात जोडून उभा राहिला हनुमंत. रामाने त्याला जवळ घेतला आहे आणि आपला परमभक्त जाणला म्हणून लक्ष्मणसुद्धा त्याला भेटला आहे. त्यालाही कळलं आहे की हा रामाचा भक्त आहे. आणि मारुती लगेच त्याचे पाय चुरत बसला रामाचे आणि त्याला एक विनंती करतोय की तू जरा पलीकडे येशील का ऋषमुख पर्वतावर, तिथे कपिपती सुग्रीव म्हणून आहे, म्हणजे आमचा राजा आहे, त्याला तू जरा अभयवर दे आणि तू किंवा मला खात्री दे की तू त्याला अभयवर देशील तर मी तुला त्याला भेटवेन आणि त्याच्याकडून तुझं बरंच काही कार्य होऊ शकेल असं आहे. मग रामाने त्याला विचारलं, मग बोले रघुनंदन सुग्रीव हा कोणाचा कोण, हनुमंत सांगे पूर्वकथन सावधान परिसावे. आणि आता बघूया पुढच्या ओव्या की हनुमंत काय कथा सांगतोय. आधी ओव्या बघूया. गेल्या वेळी आपण इथे थांबलो होतो की मग बोले रघुनंदन सुग्रीव हा कोणाचा कोण, हनुमंत सांगे पूर्वकथन सावधान परिसावे. कमलोद्भव करिता ध्यान प्रेमोदक बिंदू नेत्री होणं, अंजुळीत पडताची पूर्ण वृक्षरजा जन्मला, तो ब्रह्मयाचा प्रियनंदन, वानरवेश बळगहन हिंडता वनोपवन, शिवलोकाप्रती गेला, तव देखिले रम्य सरोवर, भोवते सदा फळ तरुवर, परी तेथे शाप दुर्धर अपर्णेचा होता पूर्वी, जो नर सेविल येथीचे पाणी, तो नारी होईल तत्क्षणी, हे वृक्षराजे रजे नेणोनी उडील जीवनी घातली, स्नान करून निघता बाहेर, झालेच ते शरीर, रंभे होनी परमसुंदर होय विचित्र ते काळी, तो मित्र इंद्र दोघे जण आले सुंदर स्त्री वरू म्हणून, तो ब्रह्मपुत्र लाजून स्त्री होऊन वैसला, न घडे तयसी सुरत, मग दोघी त्यागले रेत, आधी चक्रवीर मस्तकी पडत, वाळी तेथे जन्मला, मागून सूर्यवीर पडले ग्रीवेवरी, तेथे सुग्रीव जन्मला ते अवसरी, विरींची पाटला झडकरी, तो पुत्र नारी झाला असे, मग तेने प्रार्थोनी पार्वती उच्छापमागी पुत्राप्रती, कामिनी भावहारोनी मागुती पुत्र केला पूर्वत, दोघे पौत्र आणि सुत घेऊन चालेला पद्मजात, मग मृत्यू डोके अद्भुत किष्किंधा नगर रचेले, धापुटा सुग्रीव वडील वाळी वृक्षरजा घेऊन ते काळी, किष्किंधा राजभूमंडळी केले तेणे बहुकाळ, वाळी सुग्रीवांसी तत्वता वृक्षरजा माता पिता, पुढे वाळीस देवनी राज्यार्था धरिले छत्रसुमूर्ते, करून या योग साधन वृक्षरजा पावला ब्रह्मसदन, पुढे वाळी सुग्रीव दोघे जण बंधू समान सारखे, इंद्रे वाळीच विजय माळ दिदली म्हणून तो सबळ, समरी शत्रू होय निर्बळ, वाळी प्रताप देखता सूर्य सुग्रीव करी धरिला, आणून माझ्या हाती दिला, तू सांभाळी असी दयाळा म्हणून या प्रार्थिले, सुग्रीव आणि वाळीमध्ये वैर लागले राज्यसंबंधे, पुढे वाळी सुग्रीवासी क्रोधे वधावयासी धाविनाला, सुग्रीवाची स्त्री रुमा रूपवंत, वाळीने घातली घरात, सुग्रीवे धरिला ऋषमुख पर्वत, युद्ध होतं षण्मासा, माझी सूर्य घेतली भाक, तू सुग्रीवाची पाठी राखव, ऐसे अयोध्या नायक काय बोलता झाला, हनुमंता भाक घे पूर्ण, माझं अत्यंत प्रिय सूर्यनंदन, सत्वरा आणि बोलावणं भेटी समनवता वेळ, त्याचा शत्रुवधन त्यासी देईन छत्रसिंहासन, या उपरी जानकीचे रत्न शोधोनी काढून साक्षेपे, ऐसे बोलता जनक जामात तेथून निवडाला हनुमंत, येऊनी सुग्रीवास सांगत भाग्यकृतो दिले, सीतावियोगे दुःखी रघुराज, रुमावियोगे दुःखी तू सहज, तरी एकैकाचे पूर्ण काज करा आता परस्परे, ऐकोनी मारुतीचे वचन आनंदे नाचे सूर्यनंदन, हनुमंता त्या लिंगून पाठी हाती थापटी, रघुनाथ प्राप्तीसी तत्वता तू सद्गुरु होय हनुमंता, उतराही काय हो आता उपकार तत्वता न विसरे, दशरथात्मज रघुपती त्याची कीर्ती पूर्वी ऐकली होती, पंचवटीचं करोनी वस्ती पेशिताशन मारिले, असो घेऊन वानरांचे भार, नळनिळ जांबुवंत वीर, सुग्रीव आला ते जेथे रघुवीर, त्रिभुवन सुंदर देखिला, कोट्यान कोटी मीन केतन जावरणी सांडावे वाळून, तमाळ निळ स्वरूप सगुण, सुग्रीवे नेत्री विलौकिला, लोटांगण घाली सुग्रीव, नळनिळादी वानर सर्व,
ऐसे देखोनी सीता धव पुढे धावत भेटावया धरून या दोन्ही कर उठविला भानुकुमार हृदयी धरिता रघुवीर सुख अपार सुग्रीवा अत्यंत झाला क्षुधा तुर तया भेटला क्षीरसागर की दरिद्रियास या पारा द्रव्य घरीचा पडले की आळशाचे गृह शोधित कल्पवृक्षाला अकस्मात की चुकले बाळक भेटत जननीयसी प्रीतीने की तृषाक्रांत पडिला मनी त्यापुढे लोटे मंदाकिनी तैचा सुग्रीवाचे मनी ब्रह्मानंद चंबळा जीव शिव एक भाव तैसे भेटीचे वैभव तेव्हा विमानारूढ देव सुमन संभार वर्षती नळनिळ जांबुवंत आणि मानर समस्त तयासी रघुत्तम आलिंगिता आनंद गगनीन समय हनुमंत तैवेळी पसरले वृक्ष ढाळे मध्ये अग्निस साक्ष ठेविले दोहीकडे बैसले दोघे जण सुग्रीव आणि रघुनाथ उभयतास म्हणे हनुमंत एकमेकांचे कार्यार्थ साह्य होऊनी साधावा प्रभुवीर म्हणे राज्य आणि दारा सोडविन देतो रविकुमारा हा माझा निर्धार करा उदयकची पाहलो अर्कज म्हणे जेणे नेली सीता त्यासी संहारून तत्वता अयोध्येसी नैन रघुनाथा मंगळ भगिनी सहित ऐसे ऐकता उत्तर भुभुकारे गर्जती वानर तेणे नांदे अंबर दणाणिले ते समयी हनुमंताने कथा सांगायला घेतली रामाला की सुग्रीव कोण आहे. तर म्हणे एकदा ब्रह्मदेव ध्यान करत होते आणि त्यांच्या प्रेमोदक बिंदू त्यांच्या नेत्रातून गळले ते त्यांच्या ओंजळीत पडले पण पडता क्षणी त्याचा वृक्षरजा जन्मला. हे वाचताना मला नर्मदेची जन्मकथा कुणी सांगितली होती की शंकराच्या असेच ध्यानाला बसलं असताना त्यांच्या नेत्रबिंदूतून आलेल्या थेंबातून नर्मदा उत्पन्न झाली. असं वेगवेगळ्या कथा आहेत नर्मदेच्या जन्माच्या पण अशी कथा वाचली होती. तर असो तर हा वृक्षराजा झाला हा वानर आहे जन्माला जो आला तो. तर तो ब्रह्मयाचा प्रियनंदन वानरवेश बळगण हिंडता वन उपवन शिवलोकाप्रती गेला. तर हा जन्माला आल्या एक तर खूप बलवान आहे आणि तो सगळी म्हणजे ब्रह्मलोकातून हिंडत वेगवेगळे वन करताना शिवलोकात पोचला. तर तिथे त्यांनी पाहिलं एक रम्य सरोवर आहे बाजूला अगदी सगळे फळांनी लगडलेले वृक्ष आहेत. पण त्याला माहीत नव्हतं की तिथे अपर्णेचा म्हणजे पार्वतीचा शाप होता त्या सरोवराला दुर्धर असा. काय तर म्हणे इथे जो याचं पाणी जो कोणी नर ठेवेल तो स्त्री होऊन जाईल. आणि हे माहीत नसल्याने वृक्षराजांनी त्या सरोवरात उडी घेतली स्नानाकरता. स्नान करून बाहेर आला तर त्याचं स्त्रीचं शरीर झालं होतं सुंदर अतिशय रम्यहून सुंदर. आणि नेमकं त्याचवेळी म्हणे मित्र आणि इंद्र म्हणजे सूर्य आणि इंद्र दोघेजण अशी इतकी सुंदर स्त्री आहे म्हणून वर्ण्याकरता हजर झाले. इंद्र सगळ्या अशा ठिकाणी कायमच हजर असतो का असं मला खूप वाटू लागलं. पण असो ते दोघं हजर झाले म्हणे. पण तो पुरुष होता मुळात त्याला माहीत होतं वृक्षराजाला आणि म्हणून आणि वानर पण. तर ह्या गोष्टीवरून सुद्धा मला आठवलं की आत्ता वारकरी कीर्तनं जेव्हा झाली आषाढ एकादशीच्या निमित्ताने त्यातल्या एका कीर्तनामध्ये चारुदत्त आपळेंनी सांगितलं कीर्तनात कोणी प्रश्न केला की वानर आणि मग ते माणसाचा देह कसा आणि ते बोलत कसे होते असं गावातली ते लोक विचारत होती. तर ते म्हणाले वानर ही जमात आहे असं समजा तुम्ही. आणि आपल्याला विज्ञानाने सिद्ध केलं आहे की एकेकाळी माणसाला शेपूट होतं मग ते झडत आलं. जे अवयव वापरत नाही ते झडायला लागले तसं ते शेपूट झडलं आहे. त्याची खूण आजही प्रत्येकाच्या शरीराला जन्माच्या वेळेला असते. त्यात खड्डा असतो जणू तिथे शेपूट असलं पाहिजे वाटावं असा. तर हे सगळं आपळेंनी कीर्तनकारक त्यांनी सांगितलं की ते म्हणाले ही एक त्या भागातली जमात त्यांचं राज्य किष्किंधा आणि पटण्यासारखंही अशा करता की आत्ता अगदी काही वर्षांपूर्वी कैलास मानसरोवरच्या यात्रेला माझी एक मैत्रीण गेली असता. पायी ट्रेकर आहे ती म्हणून फार चांगली. तर ते जात असताना हिमालयातल्या काही मधल्या ठिकाणी ते म्हणे ती ठिकाणं बघायला गेली. तिथे कुठेतरी एका ठिकाणी दुर्योधनाचं मंदिरही आहे आणि तिथून पुढे आत शिरत असताना यक्ष आणि किन्नर ह्यांच्या वस्ती आहेत. म्हणजे काही गावं दाखवली गेली की इथे लोक राहतात त्यांना किन्नर म्हणतात किंवा इथे राहतात त्यांना यक्ष म्हणतात. तर तिने ते सांगितलेलं होतं तिच्या कार्यक्रमात. तर असं असू शकतं आणि म्हणून त्यांना माणसाचा चेहरा आहे ते बोलू शकतात पण त्यांना शेपूट आहे म्हणून ते वानर आहेत. असो तर त्यामुळे असं झालं की ह्या दोघांना तो पुरुष ना लाज वाटली त्याला तिच्या आणि अजून लपूनच बसला. ते बघितल्यावर या दोघांना काही तोवर आवरलं नाही आणि त्यांचा म्हणे
त्या तिच्या मस्तकावर शक्राचं वीर्य पडलं, तिथे वाळली जन्माला आला, आणि ग्रीवेवर सूर्याचं वीर्य पडलं, तर सुग्रीव जन्माला आला. असे हे 2 पुत्र आणि ही नारी. ते बाकी चक्र आणि चक्र आणि सूर्य निघून गेले. आता हा वृक्षराजा आणि त्याची ती 2 मुलं. ब्रह्म्याला ही बातमी कळल्यावर तो तिथे लगेच हजर झाला आणि त्याने अपर्णेला प्रार्थना केली की त्याला पुरुष कर. तिने ब्रह्मदेवाची आज्ञा ऐकून त्याला परत पुरुष बनवलं आणि महावृक्षराजाच त्यांचा आई आणि वडील अशा प्रकारे त्या आणि आले कुठे तर ब्रह्मदेवाने त्यांना किष्किंधा राज्य पृथ्वीवर स्थापून दिलं आणि तिथे त्याने खूप वर्ष राज्य केलं वृक्षराजाने. आणि पुढे वाळी मोठा आणि सुग्रीव लहान, त्या मोठ्याच्या हातात राज्य देऊन तो ब्रह्मसदनाला पोचला देवधर्म योग साधना करून. इंद्राने वाळीला विजयमाळ दिली होती, त्यामुळे वाळी जास्त बलवान होता. आणि सुग्रीवाला सूर्यदेव आहे त्याचा सुग्रीपुत्र, तर त्यांनी म्हणे हनुमंताला येऊन सांगितलं की ह्याचा तू सांभाळ कर, तू हाताशी धर. त्यामुळे हनुमंत रामाला सांगतो की तेव्हापासून मी त्याला माझ्याबरोबर घेतलेला आहे. पण घडलं आहे असं की काही कारणाने दोन्ही भावांमध्ये राज्य संबंधांवरून वाद आला आणि सुग्रीवाची रुमा नावाची सुद्धा रूपवती पत्नी वाळीने पळून नेली, राज्यही ताब्यात घेतलं. ह्या ऋषमुख पर्वतावर युद्ध झालं 6 महिने. आणि आम्ही इथे राहतो, म्हणजे राज्य तर गेलंच सुग्रीवाचं. तर तेव्हा रामाने सांगितलं की हरकत नाही, तू त्याची जबाबदारी घेतलीस ना, त्याला तू घेऊन ये. माझं पण मन अगदी उतावळ झालेलं आहे त्याला भेटण्याकरता, तू त्याला घेऊन ये. मी त्याची हरून नेलेली पत्नी परत मिळवून देईन, त्याचं सिंहासन त्याला मिळवून देईन, हे नक्की मी करेन. आणि ते ऐकल्यानंतर हनुमंत लगेच गेला सुग्रीवाच्या इथे ऋषमुख पर्वतावर. त्याला सगळं सांगितलं की अरे तुम्ही दोघं समदुःखी आहात, तो सीतेकरता दुःखी आणि तू रुमा करता, तर दोघं एकमेकांना सहाय्य व्हा आणि युद्ध करून आपली पत्नी परत मिळवा, आपलं राज्य परत मिळवा. असं सांगितल्यानंतर मग सगळे जांबवंत, नळ, निळ, सुग्रीव सगळे राम जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांचं दर्शन घेतलं. आणि रामरायाला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला नक्की सहाय्य करेन की तुमच्या कामात सीतेच्या शोधाच्या. आणि रामाने ह्याला सांगितलं सुग्रीवाला की मी उद्याच तुझे युद्ध करून वालीला मारून तुझी पत्नी मिळवून देतो. हे जेव्हा बोलणं झालं त्यावेळेला हनुमंतांनी मग हा करार जणू त्या दोघांच्यातला एक युद्धनीती पण दाखवलेली आहे ना, की आता तो सुग्रीवाला मदत करेल सुग्रीवाचा शत्रू मारायला, आणि त्यामुळे सुग्रीव ह्याचा मित्र होईल आणि मग त्याच्या सैन्याची मदत घेऊन राम लंकेवर स्वारी करेल. राम तिकडून निघाल्या वनात तो एकटा निघालेला आहे आणि रावणाचं सैन्य काय केवढं तरी आहे. रावणाशी युद्ध करताना व्यवहाराने जे त्याच्याकडे काही सैन्य आहे तर आपल्याकडे काही सैन्य असणं आवश्यक आहे. तर रामाने वाटेत अशी मैत्री करून दुसऱ्या राजाला उपयोगी पडून त्याचं सैन्य आणि तो आपलासा करून घेऊन युद्धाला स्वतःचं असं सैन्य तयार केलं. ही युद्धनीती. आणि त्याकरता तो करार करण्याकरता हनुमंताने एकमध्ये वृक्षडाळे पेटवून तिथे अग्नी तयार केला आणि दोघांनी एकमेकांना शब्द द्या म्हणून सांगितलं. दोघांनी हा शब्द दिल्यावर सगळ्या वानरांना खूप आनंद झालेला आहे. त्यांनी खूप मोठा भूभूतकार केलेला आहे. आता पुढे काय होतं ते आपण पुढच्या भागात बघूया. इथे या गोष्टीत उपगोष्टी खूप आहेत अध्यायात. आपण ओवी वाचली ती शेवटची. ऐसे ऐकता उत्तर बघू कार्य गर्जती वानर तेणे नादे अंबर दणाणिले ते सबू. त्याच्या पुढचं बघू. सुग्रीव म्हणे रघुनंदना कालची एक सुंदर ना राक्षस घेऊन गेला जाणा निराळ मार्गे त्वरेने आम्ही समस्ती देखील नैनी आक्रंदत करुणा वचनी म्हणे रामा धाव निर्वाणी चापपाणी करुणा करा क्षणभरी म्हणे सौमित्रा धाव धाव परम पवित्रा मागुती म्हणे स्मरारी मित्रा राजू नेत्रा धाव वेगी तिने उत्तरीय वस्त्र फाडून आभरणे टाकली बांधुनी आम्ही ती ठेवली जतन करून रामा ऐकून विस्मित म्हणे नवलक सांगती वानर सत्वरा आणि अलंकार घेऊन आला वायुकुमार देत रघुवीरा करी तेव्हा तवलवला हे ग्रंथी सोडित आभरणे ओळखली समस्त हा प्रिय म्हणून रघुनाथ शरीर टाकी धरणीवरी हृदय धरणी अलंकार शोकारनवी पडिला रघुवीर सद्गद होती समस्त वानर नैनी निरलोटले आठवणी सीतेचे गुण विलाप करी रघुनंदन धावनिया लक्ष्मण धरीचरण रघुपतीचे लक्ष्मणाचे म्हणे रघुवीर सख्या ओळख अलंकार राम म्हणे निरंतर जनकजा अंगे होते ते सौमित्र अलंकार घेऊन सादर होनी पाहिने म्हणे ही नेपुरे सीतेचे चरणी ओळखली न्यासाच पै नेपुरे ओळखली साचार वरकड नेणे मी अलंकार राम म्हणे निरंतर जनकात्मजा लेत होती सौमित्र म्हणे सीता माऊली म्या कधी नाही विलोकिली
श्रीकाळना मनाचे वेळी नेपुरे चरणी देखील म्या ऐचे बोलता लक्ष्मण आनंदाला रघुनंदन म्हणे बारे तू दिव्यरत्न वैराग्य वैरागरीचे तू भक्त सरोवरीचा राजहंस की ज्ञानमुक्ताफळ मांडूचो की शत्रू विपिन होताशो सदा निर्दोष सूर्यदेसा सुग्रीव म्हणे रविकुळ मंडणा जरी जानकी तुझं भेटविना तरी मी भोगीन यमयातना कल्पपर्यंत निर्धारे नळनिळा जांबुवंत माझे प्रधान जगविख्यात भूगोळ हा क्षण न लागत उचलून निघाली न पारथा आता रघुपती तुझे आण स्वर्ग मृत्यू पाताळ शोधून जानकी आणि न हे प्रमाण सत्य सत्य त्रिवाचा मग बोले मग पाळण तुझं तारा राज्य दिल्या वाचून सीताशुद्धी न करी आण श्रावणारीची जाणपा तुझे कार्य न होता आधी कदा न करे मी सीताशुद्धी ही माझी प्रतिज्ञाचे शुद्धी तो काळत्रयी टळना गुरुकृपे विण ज्ञान की आवडी विण भजन की प्रेमा विण कीर्तन स्नाने विण अनुष्ठान जैसे की अतिथी विण भोजन की वीरश्री विण रण की विप्रदेसा विद्ये विण सर्वजन निंदिती तैसे तुझे कार्य न होता सीताशुद्धी न घे सर्वथा ऐसे बोलता रघुनाथा वीरश्री अंगी संचरली चढविला चापाची गोड म्हणे बोलावी शक्रानंदन सुग्रीव धावनी घरी चरण कर जोडून विनयत म्हणे वाळीच्या मारानावर आपण युद्ध न करावे समोर तस्मात टाकीले शरत रे सवार होय पै मंगळ जननी जामात सुग्रीवासी पुसे वृत्तांत वाळीसी तुझं वैर अद्भुत काय कारण पडावया सुग्रीव सांगे पूर्ववृत्तांत महिषासुर नाम दैत्याद्भुत त्याचा दुदुंबी वीर्यजात परमबलिष्ठ जन्मला महाउन्मत्त मद्यपानी कलह माजवावया हिंडेवनी परिचासी समरांगणी युद्धा कोणी भेटेना मग दैत्य गेला यमाजवळी म्हणे मजसी मांडी युद्धफळी येरू म्हणे किष्किंदेसी वाळी त्याच वेळी जाय वैली ऐकोनी आला किष्किंदेजवळी जैसा मूषकन घे व्यालवेळी की व्याघ्राची पावया जाळी जंबुक दैसा पातला दैत्य हात हाक फोडीत वेळी ऐकता धाविण्याला विरवाळी जैसा मृगेंद्र क बघाली मातंग दुरी देखता शतयोजने शरीर विशाळ वायूने पदरी धरला तत्काळ भूमीवरी आपटीला सबळ भूमंडळ जाणानिले काय तुम्ही गेला प्राण मग प्रेत त्याचे भवंडोन रागे दिले भिरकावून ऋषमुख पर्वतावरी शतयोजने कलेवर ऋषीचा आश्रम मोडिले समग्र तेथे मुख्य मातंग ऋषीश्वर तेने शाप दिला या पर्वता स्पर्शता शक्रनंदन तत्काळ जाईल प्राण दुदुंबीचे प्रेत जाणं पडले आहे अद्यापी मग मयासुर दुदुंबीचा सुत पितृसुड घ्यावया त्वरित पतंग अग्निसमागत सुड खांडवनाचा सर्पाचा सुड समूळी सुपर्णासी मागे अळी तैसा मयासुर ते काळी वाहेवाळी युद्धाते शक्रसुत धाविनला त्वरित जैसे पर्वतावरी वज्र पडला तैसा मयासुर मुष्टीघात देता वमित रक्तासी पाताळ विवरद्वारे मयासुर पळाला त्वरे त्याचे पाठीमागे शक्रकुमारे धाव घेतली पाताळा विवरद्वारी मी रक्षण राघवा वैसलो गुप्त दिन तो यक्ष गंधर्व मिळणं किष्किंदा घेऊ धाविनले मगाशी आपण पाहिलं की या दोघांच्यात जो करार झाला तेव्हा सगळ्यांना आनंद झाला आहे आणि मग सगळे बोलत बसले असताना सुग्रीवांनी सांगितलं रामाला की कालच इथून एक छान सुंदर दिसणाऱ्या स्त्रीला राक्षस घेऊन चालला होता आकाश मार्गाने आणि त्यावेळी पाहिलं ती ओरडत होती रामा रामा धाव सौमित्रा धाव करून आणि तिने आपल्या वस्त्रात पदर फाडून त्यात काही आभूषणं टाकले ते आम्ही जतन करून ठेवले तर घेऊन येतो सुग्रीवला निसी ते अलंकार ते बघितल्यावर आम्हाला परत एकदा सीतेचा विरह जाणवतो आणि दुःखही खूप होतं मग तो लक्ष्मणालाही दाखवतो बघ हे ओळख अलंकार तर लक्ष्मण म्हणतो मी फक्त नुपुरं ओळखली ही सीतेचीच आहे ते तिचेच जागी नाही पण मी तिला त्रिवार नमस्कार करताना तिचे पाय फक्त पाहिलेत मी तिच्याकडे कधी बघितलं नाही आहे असं सौमित्र सांगतो आहे म्हणजे आता हे बघा आणि सीतेने त्याच्यावर केलेले आरोप बघा म्हणजे खूपच विचित्र वाटतं ना आणि त्यामुळे ती त्याची शिक्षा जणू सीतेला मिळाली असा श्रीधर कवीने अर्थ लावला सो त्याने नुपुर ओळखली आता हे त्या राक्षसानेच नेला हे निश्चित झाल्यावर परत एकदा रामाच्या अंगात वीरश्री संचरून तो म्हणाला की आता सीताशोध तर करायचा आहे पण त्याच्या आधी मी तुला सूर्यपुत्रा मी तुला तुझं आधी राज्य परत मिळवून देईन काही झालं तरी आणि ते ऐकल्यावर सुग्रीवही म्हणाला की मी सुद्धा नक्की सीताशुद्धी करून तिला तुला प्राप्त करून देईन मग दोघांच्या एकमेकांकरता शपथा झाल्या पण राम असं म्हणाला की आधी तुझं कार्य आहे ते झाल्याशिवाय मी काही झालं तरी सीताशुद्धी करणार नाही म्हणजे तिचा शोध घ्यायला जाणार नाही पुढचं काहीच गोष्ट करणार नाही तुझ्या हातात तुझं राज्य सोपवेन आणि वालीचा वध करून आणि मगच आपण सीताशुद्धी करू
अशी माझी आता प्रतिज्ञाच आहे, असं म्हणून त्यांनी लगेच शस्त्र हातात घेतलं आणि सांगितलं, बोला तुझ्या वालीला. असं म्हटल्यावर सुग्रीव धावत जाऊन रामाच्या पाया पडला आणि म्हणाले, थांबा, तुम्ही असे अचानक युद्ध करायला जाऊ नका. वालीची शक्ती ओळखा. समोर शत्रूशी लढायला जाताना त्याची शक्ती काय आहे ही आधी आजमावली पाहिजे. तो खूप पराक्रमी आहे. मग तो का खूप पराक्रमी आहे त्याची कथा त्यांनी सांगितली. तर की काय झालं आणि म्हणजे मुख्य रामाने त्याला विचारलं ना, की तुझं आणि वालीचं भांडण कशाने झालं आहे, एवढंसं युद्ध व्हायला काहीतरी कारण घडलं असेल. तेव्हा सुग्रीव म्हणतो, सांगतो तुम्हाला पूर्ववृत्तांत. म्हणजे आता ही अजून एक त्यात उपकथा आहे की महिषासूर नावाचा दैत्य, त्याचा दुदुंबी नावाचा पुत्र खूप बलिष्ठ झाला. जन्मालाच तो बलिष्ठ होता, उन्मत्त होता, मद्यपानी होता. त्याने अगदी सगळीकडे कलह माजवला होता. त्याला युद्धाला कोणी भेटेना त्याच्याबरोबरीचं तुल्यबळ. तर तोच गेला यमाकडे आणि म्हणाला की मला युद्धाला कोणीतरी माणूस भेटून दे. यमाने सांगितलं, किष्किंधेला जा, वाली आहे तो महापराक्रमी, त्याच्याशी तू युद्ध कर. म्हणून हा आला धावत वालीशी युद्ध करायला. वालीचा पराक्रम त्याच्यापुढे खूपच भयानक होता. पण त्याला काही अंदाज नव्हता. कोणीतरी तुल्यबल हवा म्हणून तो आला. त्यांनी ललकारलं वाईला युद्ध करण्याकरता. वाईने ते एका झटक्यातच त्याचं शरीर म्हणजे त्याला मारून कवेत धरलं, मारलं, गोल गोल फिरवलं आणि आपटून उडवून दिलं. ते जे उडवून दिलं ते ऋषमुख पर्वतावर येऊन त्याचा अख्खा विराट देह केवढा तरी पडला. आणि तिथे अनेक ऋषींचे आश्रम होते आणि तिथले मुख्य ऋषी होते मातंग. त्यांना त्यामुळे उपद्रव झाला, ऋषींचे आश्रम मोडले. म्हणून त्यांनी शाप दिला वालीला की तू असं विचार न करता भिरकावून दिलंस प्रेत आणि इथे अनेकांची ची घरं मोडलेली आहेत. तू जर या पर्वतावर पाऊल टाकलंस तर तुझा मृत्यू आहे. असा शाप दिल्यामुळे वाली हा ऋषमुख पर्वतावर येत नाही. आणि म्हणून खरा तर कायम सुग्रीव इथे लपून बसलेला आहे किंवा इथे बसून राज्य करतो. असं राज्य नाहीच त्याला, इथे बसून राज्य मिळवायचा प्रयत्न करतो आहे असं. तर ही गोष्ट घडली. मग काय झालं की त्याचा मयासूर, आता ज्या राक्षसाला मारलं त्याचा पुत्र मयासूर आहे. मग तो आपल्या वडिलांचा सूड घेण्याकरता वालीला ललकारायला आलेला आहे आणि त्याला मारण्याकरता वाली धावला. त्यांचे खूप मोठं युद्ध झालं. म्हणजे कुस्तीच्या प्रकारचं, म्हणजे वज्र मारणं, मुष्टिघात मारणं, अशा प्रकारचं युद्ध झालं. आणि ते करता करता ते का पाताळात जाणारं विवर होतं असे, तिथून आत शिरला तो मयासूर आणि पळाला पाताळात जाण्याकरता. त्याच्या पाठोपाठ वाली आत शिरला आणि विवराच्या द्वारावर हा सुग्रीव वाट बघत बसला. आणि दोघं इथे आत गेले तर आलेच नाहीत कित्येक काळ बाहेर. आणि तेवढ्यात असं झालं की यक्ष आणि किन्नर, यक्ष आणि गंधर्व हे किष्किंधा नगर बळकावण्याकरता आले. त्यांना दिसलं ना की हे दोघं सुग्रीव आणि वाली युद्धात गुंतलेलं आहे. म्हटल्यावर त्यांनी हल्ला करायला घेतला. हे कळल्याबरोबर त्या विवर द्वाराच्या बाहेर एक मोठी शिळा लावून सुग्रीव परतला आपल्या म्हणजे ह्या लोकांची युद्ध करण्याकरता, यक्ष आणि गंधर्वांची. आणि त्या शत्रूंची युद्ध करून सगळे शत्रू मारले, पळवले आणि प्रजासुखी केल्या. असं करता करता कितीतरी दिवस गेलेत. आता ही कथा काय ती आपण बघूया. आपण आधी जिथे थांबलो होतो ती अवघी अशी होती की विवरद्वारी मी रक्षण राघवा वैत्र भूतदिन तो यक्ष गंधर्व म्हणून किष्किंधा धाविंदले. आता पुढच्या वेळी ऐकूया. रायावेळनं कोण राखेपुरी धाके दुर्ग ओलांडिले वानरी प्रधान प्रजा ते अवसरी मजर सांगती गाराणे मग विवरमुखी ठेविला पर्वत किष्किंधेचं पातलो त्वरित शत्रू आटोनी समस्त प्रजा सुखी राखिल्या विशंती मासपर्यंत वाळी विवरी झाला भुक्त मग प्रधान प्रजा समस्त म्हणती शक्रसुतनी मला सकाळी आग्रह करून बळे राज्यछत्र मज दिले तो मयाचे शिर घेऊन ते वेळे वाळी विविर पातला विसमास तो निराहार दृष्टीनं दिसे विवरद्वार परम उतरला मुखचंद्र घाबरावीर झाला उगवला असता उष्ण कर किंचित दिसू लागले द्वार मग नखाग्रेचं नग समग्र उलथून पाडला हर्ष गर्जना केली थोर तेथे तेणे नादावले अंबर परी मज लागे चिंता पर बहु झाली ते काळी मणिबंधू दैत्यांनी मारला घाबरा किष्किंधेची पातला तो मज राजपदे कुणी डोळा परमक शोभला ते काळी गुरु त्याजी जे ज्ञानहीन प्रीतीवेणे मित्रजन ऐसे बोलून शक्रनंदन शस्त्र घेऊन धाविन्नला मग हे नळनळ जांबवंत प्राणसखा माझा हनुमंत मज घेऊन पळाले त्वरित ठाव निश्चित नेदी कोणी हिरोनी घेतली बळेची दारा नित्याने येवनी करी मारा मग ऋषमुख पर्वती सीतावरा केला थारा मी येथे वाळीच असे येथे शाप आला गे राहो सुखरूप सामासा युद्धामुप दोघासी होतर उत्तमा
आम्हा दोघा समान बळ परी त्याचे गळा विजय माळ तेणे त्याचा प्रताप सबळ शत्रुसी पळ सुटतचे विकट विषम ताल सात एकेच माने जो छिदी निमिषात त्याचे हाते वाळीचं मृत्यू भविष्यपूर्वी केले हे ऐसे बोलता सूर्यसुत धनुष्य योजी अवनिजाकांत अर्धचंद्रबाण त्वरित आकर्णवरे ओढिला मांडी सुदृढ देहुडे ठाण पाठीची उभा लक्ष्मण त्याचा चरण अंगुष्ठ रघुनंदन पायाखाली रगडित दडपिता शेष चरणांगुष्ठ सप्तैताड झाले नीट एकाची बाणे सपाट सातही केले राघवे सात ताड शेषपृष्ठीवरी यालागी निटावले झडकरी तो दुदुंबीचे प्रेत ते अवसरी मित्र सुते दाखविले हे जो उचलिलं पुरुषार्थी वाळीचा मृत्यू त्याचे हाती चरणांगुष्ठे रघुपती प्रेत ढकली ते धवा तेही तृणप्राय ओढून पडिले दिगंतरी जाणो अद्भुत प्रताप देखून सुग्रीव चरणी लागला मग म्हणे चापळा पाणी सूर्य तू किष्किंधेसी जाऊनी वाळी ते पाचारुनी आणि सम्रांगणी युद्धाते ऐसे पण येतात सुग्रीवासी आवेशभूत म्हणे त्याची वधील हा निश्चित यदर्शी संशय असेना कमल दलाक्ष कृपाधुन वर्षे स्वानंदामृत जीवन ते कर्णद्वारे सेवन सूर्यसुत तृप्त झाला रामचंद्रामृत बिंदू टाकिले तेणे सुग्रीव कर्ण चकोर झाले की ते कर्णयाचक तृप्त झाले श्रीराम वचन निधानी मग तो वासरमणीचा सुत दशकंठ रिपूस विनवित म्हणे विषकंठ वंद्या एक हेत पूर्ण माझा करिका तरी अकस्मात टाकोनी बाण घ्यावाजी वाळीचा प्राण अवश्य म्हणे जगन्मोहन भक्तवचन पाळकदो मग किष्किंधे समीप सूर्यकुमार करीत थोर बुभुकार दणाणीला उघे नगर इंद्रपुत्र दचकला गळा घालवणी विजयमाळ वेगी धाविनला वाळी सबळ म्हणे अरीचा आजी थोर कल्लोळ कोण साह्य झाला असे तारा म्हणे स्वामी परियेसी अंगद गेला होता पारधीसी तेथे बोलता होते ऋषी राम सुग्रीवा सहाय्य झाला तरी राजेंद्रा उधारा आपण न जावे समरा म्हणून चरणी लागली तारा परिचक्र कुमारा न माने ते ऐको निकुंजराचे गर्जन कैसा उगार आहे पंचानन मग बळेची आला चालो न मग शार्दूळ कैसा स्थिरावे शुष्क काननी प्रयाग्न कैसा राहिलं शांती धरून असो स्वस्ताक्ष नंदन तारेप्रती बोलेला म्हणे प्राणप्रिय प्रियेसी षण्मासेत युद्धासी आजी आला तिसरे दिवशी उल्हासेसी गर्जत घाई शरीर त्याचे जर्जर तैसे माझेही झाले सुर त्यासी साह्य वायू कुमार तेणे वीर आणिला कोणी तरी तारे तू आणि अंगद सुखे भोगा राज्यपद आजी सुग्रीवाचा करी नवध तरी चैन माघारा नाहीतरी भेट हेची बोलोनी वाळी उठे तैसाची जैसी उडी पंचाननाची मातंगासी लक्षोनिया जैसा पर्वतावरी पर्वत पडला तैसा सुग्रीवारी आदळला आवेश झगडती ते वेळा कापू लागली तरी मल्लयुद्ध होता आणि वारं गुप्त झाले अवनिजावर तो दोघे सारखे दिसती वीर कोणावरी शर टाकावा मारुती म्हणे अयोध्यापती हे दोघे एकसारखे दिसती मग सुमनहार त्वरित गती समीर सुते कुंभिला सुग्रीवाचे गळा घाली ते क्षणी विलोकित कैवल्यदानी दोघे हाक देत गगनी प्रतिगुनी उठताती वज्राचे कठोर हाणीती तेव्हा मुष्टीप्रार भूगोळ कापत समग्र दणदणीत पाताळ शतयुने झाडे उपडून निजबळे झाली ती उचलोनी उसळे तरू धावती गगनी विमाने पळविती दैवपी चक्राकार फिरविती पर्वत न कळता टाकीती अकस्मात क्षणक्षणा भूकंप होतं ग्रीवा सरसावी भोगिंद्र हृदय समर्पित वज्रमुष्टी तेणे उडगणांची होत वृष्टी गगनी देवांची अथाटी युद्धदृष्टी विलोकिती असो सहस्राक्षाचा सुत सुग्रीवासी हाणी मुष्टी घातो कासावीस सूर्यसुत मागे पाहत रामाकडे वीर सापडता रणमंडळी बंधूची वाट पाहते वेळी तैसा सुग्रीव हृदय कमळी दिनबंधू त्या आठवी म्हणे का नसरे माझा भोग कृपा न करे वनिजा रंग जो विषकंठ हृदय पद्मभृंग दशकंठ दर्प मद्दमन जो असो इकडे कौशल्यानंदन तृणीरातून ओढी दिव्य बाण जैसी कल्पांत मेघातून चपळाबाहेर निघे पै धनुष्यावरील लावणी बाण लक्ष साधिले दुरून वाळीचे हृदय येऊन अकस्मात खडतरला बाण लागला सतेज जैसी गिरीवरी पडे वीज की काद्रवेय देखता अरुणानुज येऊनी झडपी जैसा का की अभाग्यावरी झाड पडे की राहुमुखी शशी सापडे की तपस्वियावरी साखळे व्यसन असतेचे आदळे की तृतीय नेत्रीचा अग्न मन्मथावरी पडे येऊन तैसा वाळीचे हृदय बाण एकाएकी संचरला महावृक्ष उन्मळीला की पर्वतभूमीवरी आदळला तैसा वाळीने देह टाकला भूमंडळी ते काळी. श्रोते, आपण आधीच्या भागात पाहिलं की विवरद्वारातनं आत वाली आणि मयासूर दोघं गेले आणि खूप काळ आले नाहीत आणि तोवर राज्यावर
यक्ष आणि गंधर्व चाल करून आल्यामुळे सुग्रीव विवराच्या द्वाराचे एक मोठा पर्वत लावून किष्किंधेला आला, शत्रूंचे युद्ध केलं, त्यांना हरवलं आणि प्रजा सुखी केली. आणि असे 20 मास झाले तरी वाळी आला नाही. तेव्हा ह्यांना वाटलं की तो आता तिथेच निमाला होते, म्हणजे राक्षसाने वाळीला मारलं असं सगळ्या प्रजेनी समजलं. आणि प्रजेनी आग्रह करून त्याच्यावर राज्यछत्र धरलं सुग्रीवावर. म्हणजे त्याचा दोष नव्हता, तो राजा झाला, तो वाळी परतला नाही म्हणून. पण प्रत्यक्षात असं झालं की 20 महिन्यानंतरही त्या मयासुराचं शिर घेऊन वाळी परतला. आणि तो परत आला तर त्याला असं वाटलं की सुग्रीव कुठे दिसत नाही आहे विवरद्वाराशी, म्हणजे त्याला बहुधा मारलं ह्या राक्षसाने, असं असं अशी त्याच्या मनात भीती निर्माण झाली. आणि तो ते शिरं घेऊन आला, राज्यात आला, तर बघतो तर सिंहासनावर सुग्रीव बसलेला आहे. हे बघितल्याबरोबर मागचं पुढचं जाणून न घेता अतिशय अविचाराने, पण त्याला खूप क्रोध आला की मी तिथे गेल्यावर ह्याने राज्य हिरावून घेतलं आहे आणि राज्य ताब्यात घेतलं आहे अशी ताबडतोब समज झाला. आणि त्या रागात त्याने आपल्या भावाशी युद्ध करायला घेतलं. कारण त्याने असा विचार केला की ज्ञानही नसेल तर गुरु त्यागावा आणि प्रेम नसेल तर मित्रजन त्यागावे. तसं ह्याचं प्रेम संपलं आहे, याने तर माझं राज्य बळकवलं, याला का सोडू मी, म्हणून सख्खा भाऊ असून तो त्याच्यात चाल करून गेला आहे. आणि तीच चाल करून गेले हे बघितल्याबरोबर नळनेळ जांबुवंत आणि हनुमंत चौघांनी या सुग्रीवाला उचललं आणि तिथून पळ काढला. ते पळत ऋषमुख पर्वतावर आले, पण त्यांना माहिती आहे की इथे वालीला शाप आहे, इथे आला तर तो मरून जाईल म्हणून, त्यामुळे तो काही त्या पर्वतावर येणार नाही. असं बघून हे त्या पर्वतावर येऊन राहू लागले. आणि ते तिथे राहत होते हे रामाला त्यांनी सांगितलं. तर हे बघितल्यानंतर रामांनी त्याला सांगितलं की आता तू असं कर की त्याला बोलून आण, युद्ध करू. तर सुग्रीव म्हणाला नाही, त्याचा मृत्यू असा आहे की जो कोणी एका वेळेला 7 माडाची झाडं एका बाणात छेदेल, आडवी पडलेली झाडं सरळ करून एका बाणात छेदेल तो, आणि जो कोणी त्या दुदुंबीचं प्रेत जे पडलेलं आहे ते प्रेत असं उचलून फेकेल तो, अशी व्यक्तीच वालीला मारू शकते, बाकी कोणाच्यातून त्याला मरण नाही. हे कळल्यावर या दोन्ही गोष्टी रामाने करून दाखवल्या की अगदी सहज उभा राहून म्हणे ताडाच्या वाकलेल्या ताडाच्या मुळाशी आपला फक्त अंगठा देऊन दाब दिल्यावर सगळे ताड सरळ झाले, एका ताडाबरोबर जाते, आणि त्याने एका बाणात ते छेदले. आणि मग दुदुंबीचं प्रेत दाखवलं जेव्हा ऋषिमुख पर्वतावरचं, तेव्हा रामाने ते फक्त पायाच्या अंगठ्याने उडवून दिलं, ते फार लांब कुठे भिरकावलं. ह्या 2 गोष्टी घडल्यावर विश्वास झाला सुग्रीवाला की आता हा राम नक्की मारणार. आणि मग रामाने सांगितलं जा त्याला ललकारी युद्ध करता. तर तेव्हा तो जेव्हा ललकारी द्यायला गेला तर तारा आहे वालीची पत्नी, आपल्याला माहिती आहे अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी, तथा तारेला त्या पंचकन्यांमध्ये नाव आहे प्रातस्मरणात. तर ही जी तारा आहे तिने त्याला सांगितलं नका जाऊ, कारण मलाची माहिती मिळाली. अंगद जेव्हा कुठे गेला होता शिकारीला तेव्हा त्याला कळलं की मारुतीला 2 मानव सहाय्य झालेले आहेत आणि त्यांच्या जोरावरच हा युद्धाला आला असणार, ललकारत असणार, म्हणून तुम्ही जाऊ नका ह्या वेळेला युद्धाला. तर तो म्हणतो असा काय गप्पा बसेन का मी, सिंहाने मला आरोळी ठोकली तर वाघ काय झालं, घरात बसून राहील लपून दडून, हे तर काही होणार नाही. पण त्याला जर खरंच राम सहाय्य झाला असेल आणि त्यामुळे जर म्हणजे मी जिंकू शकणार नसेल तर तू असं समज की आपली शेवटची भेट, एकतर मी सुग्रीवाला मारून येईन नाही तर मी परत येणार नाही, असं सांगून वाली निघाला युद्ध करायला. आणि त्याचं आणि घनघोर युद्ध झालेलं आहे सुग्रीवालीचं. पण आधी ठरलेलं आहे की वाळीला म्हणजे मारण्याकरता रामाला आधी एक तर दोघं सारखे दिसायला लागल्यामुळे मारणार कसं असं झालं होतं. तेव्हा हनुमंताने एक युक्ती करून सुग्रीवाच्या गळ्यात हार घातला म्हणजे मग तर कळेल की हा हार घातलेला तो सुग्रीव आहे आणि उरलेल्याला मारायचं. अशा प्रकारे कपटानेच रामाने मारलेलं आहे त्याला, खरं झाडाआडून बाण मारला आहे आणि त्यामुळेच वालीचं मरण झालं आहे. समोर युद्ध झालं असतं तर वालीसुद्धा पुरून उरणारा होता, म्हणजे त्याने युद्ध केलं असतं प्रचंड, इतक्या सहज राम मारू शकला नसता. आणि हा प्रश्न पुढे त्याने विचारलेलाही आहे की असं तू कपटाने का मारलं असतं. संवाद खूप छान आहे, तो आपण नंतर बघू. आत्ता आपण इथे थांबू की ह्या युद्धात रामाच्या एकाच बाणाने, दिव्य बाणाने वाली महावृक्ष उन्मळावा तसा भूमीवर येऊन आदळला, पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आता त्याच्या पुढे काय झालं आहे ते आता आपण आधी ओव्या बघूया आणि ती गोष्ट काय ती बघूया.
आपण शेवटची ओवी वाचली होती की महावृक्ष उन्मळला की पर्वतभूमीवरी आदळला, तैसा वाळीने देह टाकला भूमंडळी ते काळी. पुढे बघू. वाळीचा देहांत जाणूनी जवळी आला चापपाणी, इंद्र तनुज ते क्षणी काय बोलता जाहला. तू क्षत्रिय एकपत्नी व्रती, दुसरी वरिली का अपकीर्ती. अन्याय नसता रघुपती बाण व्यर्थ काय टाकीला. तू सत्यवचनी यशवंत महाप्रतापी रणपंडित, तुझी अपकीर्ती त्रिभुवनात झाली सत्य राघवेशा. न हटकिता टाकीला शर, मग बोले जानकीवर. मर्कटा तू केवळ वनचर, तुझं कास्या हटकावे. वीर असेल त्यासी हटकावे, वनचरासी गुप्तची वधावे. पारधिये मृग साधावे, पाचारावे कास्या. तू परमान्यायी वानर, बंधुश्री अभिलाषी अनाचार. म्या दुष्ट दंडावया अवतार, घेतला असे मर्कटा. ऐसे कथा ते काळी हृदयी सद्गत झाला वाळी. म्हणे मी पावन झालो ये वेळी, तुझे निहस्ते राघवा. थोर सुकृताचे पर्वत, दृष्टीभरी देखील रघुनाथ. माझे सार्थक झाले यथार्थ, नाही अंत निज भाग्या. येच मार्गी जनकनंदिनी, दशग्रीव गेला घेऊनी. मी त्यासी आणि तो बांधवनी, एक क्षण न लागता. कक्षे माझी दाटून चतुसमुद्री केले स्नान. पालखावरी आणून अंगदाच्या बांधीला, मग पौलस्तीने भिक्षा मागून नेला दशकंठ सोडवून. त्या मशकाचा पाड कोण काय उशिरा नावया. माझे कर्म परम बळी, तुझी सेवा नाही घडली. राजीवाक्ष ते वेळी स्नेहाळपणे बोलिला, तुझे हृदयचा उपटोनी बाण आता तुझं सावध करीन. मग म्हणेंद्र नंदन, ऐसे मरण पुढे न ये. तुझे हाते देहांत, तू दृष्टी पुढे रघुनाथ. ऐसे बोलता शक्रसुत सुग्रीव जवळी पातला, नेत्री स्तवती जळबिंदू चंबळला शोकसिंधू. मग वाळीने तो कनिष्ठ बंधू प्रीतीने जवळी बैसेला. काढून या विजयमाळा घातली सुग्रीवाचे गळा. म्हणे धन्य धन्य अनुजा वेल्लाळा, दृष्टी दाविला श्रीराम. धन्य धन्य तुझे वैर, अंती दाविला रघुवीर. वैर नवे हा स्नेह थोर, मजला ही तू आकेला. आता रघुनाथ सेवा प्रीती, तुम्ही करावी अहोरात्री. साह्य होनी सर्वार्थी, सीता सती सोडवी जे. ऐसे शक्रतनुज बोलवून विलोकिले राघव ध्यान. तत्काळ देह सोडून वाळी जाहला विदेही. विष्णुदूत येऊन नेला विमानी वैसवून. यावकरी तारेचे समाधान, रघुनंदन करील पै. ते सुरस कथा अपार, संती परिसावी सादर. ब्रह्मानंद श्रीधरवर अभंग चरित्र वर्णिल हे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुरो, सप्तदशाध्याय गोडा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्रीराम. वाळीला रामाचा बाण लागून वाळीने देह टाकलाय आणि त्यांचा सुंदर संवाद इथे पुढे या छोटासाच भाग आपण घेतलाय, कारण अध्याय संपतोय. वाळीने त्याला विचारलंय रामाला की तू एकपत्नीव्रती क्षत्रिय म्हणतो स्वतःला, मग ही दुसरी अपकीर्ती का वरलीस तू, तिच्याशी का लग्न केलंस आणि उगाच माझ्यावर तू बाण टाकलास. तू सत्यवचनी आहेस, यशवंत आहेस, महाप्रतापी आहेस. आता मात्र तुझी अगदी त्रिभुवनात अपकीर्ती झाले हे नक्की राघवा. न हटकता टाकेला शरद, तू मला न सांगता माझ्यावर बाण टाकलेला आहेस. तू माझ्यावर बाण टाकणार आहेस इथे माझं अवधानच नाही आहे, असं तू का केलंस. तर रामाने उत्तर दिलं आहे की अरे तू वनचर आहेस, तुला मी का हटकावं. मी एक क्षत्रिय आहे आणि शिकार करणं माझा धर्म आहे. शिकार करताना काही सावध करून, जी शिकार आहे त्याला सावध करून आपण करतच नाही शिकार, त्याला असाच गुप्तपणेच बाण मारावा लागतो. तर आणि मी का तुला मारलं, तर एकतर तू एक प्राणी असेल, मी तुझी शिकार करूच शकतो, मी क्षत्रिय असल्यामुळे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तू परम अन्यायी वानर आहेस. तू आपल्या भावाच्या स्त्रीची अभिलाषा धरलीस, अनाचार केलेस, तर तुझ्यासारख्या दुष्टांना दंडालाच तर माझा अवतार झालेला आहे राम म्हणतो. त्यामुळे मग तुला मारलं तर काय नवल. रामाने जेव्हा हे सगळं सांगितलं, म्हणजे दोघांची प्रत्युत्तरं झाली, पण रामाच्या बोलण्यानेच वाली विरघळला आणि सद्गत होऊन म्हणाला की असो, मी खरा पावाने, कारण मला तुझ्या हातनं मरण आलं, केवढा भाग्यवान मी. तिथे जटायू जेव्हा गेला तेव्हाही रामाने त्याला सांगितलं होतं की मी तुला वाचवू शकेन. तर जटायू म्हणाला नाही, परत हे मरण कसं येईल, रामाच्या मांडीवर डोकं ठेवून मला जाऊ देत, पण मी तुला मार्ग दाखवतो की असं असं सीतेला नेला रावणाने. तसं आता इथे झालेलं आहे की वाली म्हणतोय, कारण ज्या रावणाने सीतेला पळून नेले, वालीला ते माहीत आहे, त्याने पाहिलं आहे. तो म्हणतो की त्या रावणाला मारणं मला काहीच कठीण नाही, कारण आपल्याला अगदी सुरुवातीला रावणाचं दुसऱ्या अध्यायात सगळ्या रावणाचा कोणाकोणाशी युद्ध झालं, ह्यात प्रत्येक ठिकाणी रावण हरलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी पुलस्ती म्हणजे त्याचे वडील किंवा आचा हे येऊन अगदी पाया पडून समोरच्या माणसाकडनं रावणाला सोडून आणलेलं आहे. अशा कथा आपण वाचल्या दुसऱ्या अध्यायात. तर त्यामुळे हा वाली म्हणतो की तसा मी त्याला केव्हाच काखेत घेतला होता आणि
त्याला धरून घेऊन आलो होतो आणि माझ्या अंगदाच्या पाळण्याच्यावर टांगला होता खेळण्यासारखा. तर त्याला मारणं काय मला कठीण आहे, हे तर मी सहज केलं असतं, पण माझ्या नशिबात नाही आहे रामा तुझी सेवा करायचं. त्यामुळे मी चाललो आहे. तर इथे सुद्धा रामाने त्याला अशीच संधी द्यायची तयारी दाखवली आहे की मी तुझा हा बाण काढतो आणि मी तुला वाचू शकतो. पण तो म्हणतो की नाही, मला असं मरण कसं येईल परत, आत्ता मी इथून वाचलो तरी. तेव्हा अगदी मला आता सुखाने इथं जाऊ दे आणि सुग्रीवाला राज्य मिळू दे, कारण खरोखरच त्याच्यावर माझ्याकडनं अन्याय झाला आहे. आणि दुसरं म्हणजे त्याने माझ्याशी वैर केलं. इतके वर्ष आमची भांडणं झाली, पण शेवट तू येऊन तुझ्या हातनं माझा मरण लिहिलेलं होतं. म्हणजे माझा भाऊ त्याने वैर जे केलं ना, ते वैरसुद्धा माझ्या म्हणजे त्याचं वैरही धन्य धन्य असं तो म्हणतोय. धन्य धन्य तुझे वैर अंती दावीला रघुवीर, तुझ्या वैरातून तू मला रामाला भेटवलेलं आहेस असं. आता जसं कैकईने जे सुरुवातीला सगळं वैर केलं आहे, तर कैकईची बाजू अशी मांडली जाते की इकडे येऊन राक्षस वधायला राम वनात जायला हवा, तर कोणातरी एकाची बुद्धी फिरायला हवी. ते पाप कैकईने आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे खरं तर. त्यामुळे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे की तिच्यामुळे राम तिथून बाहेर पडला आणि म्हणून येऊन 33 कोटी देव सोडवले, रावणाला मारलं, अनेक राक्षस मारले, ऋषींकरता सगळं ते दंडकारण्य एकदम निर्वेद असं कार्य करण्याकरता मोकळं केलं. हे सगळं कार्य रामाने केलं. कुठे आहे नेपाळ, कुठे अयोध्या आणि कुठे लंका, हा सगळा प्रवास जो घडला त्याला निमित्त कैकई झाली. त्यामुळे ती दुष्ट ठरली, पण तिचं ते वैर हे सुद्धा सगळ्या जगाच्या कल्याणात ठरलं असं मानलं जातं. असाही एक म्हणजे विचार मांडला जातो. तसं इथे वाली म्हणाला सुग्रीवाला की धन्य धन्य तुझे वैर अंती दाविला रघुवीर. वैर नव्हे हा स्नेह थोरं, तू तर माझ्यावर खरोखर स्नेहच केलास. आता तू एक काम कर की आता सर्व वेळ रामाला सहाय्यभूत हो आणि सीतासतीचा शोध घे, तिला सोडव असं सांगून वालीने रामाकडे पाहिलं अत्यंत करुणामी नजरेनी आणि तत्काळ देह सोडला आणि तो विदेही झाला. आणि त्याला न्यायला विष्णुदूत आलेले आहेत विमान घेऊन. आता त्याची पत्नी पतिव्रता आहे तारा, तर आता तिचं कसं समाधान करेल राम, कारण तीही रामाला अनेक प्रश्न विचारणार आहे. पतिव्रता असतात, त्यांच्यात ते सामर्थ्य असतं देवाला किंवा गुरूंना सुद्धा जाब विचारण्याचं. सावित्रीने यमाला कसे जाब विचारले तिची गोष्ट आपल्याला सगळी माहीत आहे. तेवढी शक्ती त्यांच्या पातिव्रत्यात असते. तशी आता ताराकडे आहे आणि ती रामाला काही प्रश्न विचारेल आणि राम तिचं कसं समाधान करतो, ती कथा आपल्याला आता पुढच्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या श्रीधर कवी नेहमीप्रमाणे शेवटच्या आधीच्या ओळीत ब्रह्मानंद त्यांचे स्वामी जे आहेत त्यांना म्हणजे तेच जणू आपल्याला ती सुंदर कथा सांगणार आहेत असं सांगून वंदन करतात आणि आपल्याला आश्वासतात की स्वस्ती श्री रामविजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिचोत भक्त चतुर 17 अध्याय हा. श्रीराम समर्थ. श्रीराम. हे आपण थांबू. पुढच्या भागात अध्याय 18. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय